नमस्कार, स्वागत आहे तुमचं विशालती किचन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण तयार केलेले आहे रक्षाबंधननिमित्त रसरशीत असे गुलाबजामुन। हे गुलाबजामुन अर्ध्या घंट्यामध्ये तयार होतात। खूप छान आणि रसरशीत हे गुलाबजामुन तयार होतात। पॅकेटपासून आपण हे गुलाबजामुन तयार केलेले आहे। तुम्हाला जर ही रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा। हे गुलाबजामुन करण्यासाठी लागणारे साहित्य हे बघा, दुकानातून हे मी पॅकेट आणले गुलाबजामुनचं। ते हे मला 150ला 2 पॅकेट मिळाले गुलाबजामुनचे। 200 ग्रॅमचं एक पॅकेट आहे। एका पॅकेटामध्ये 20-40 गुलाबजामुन तयार होतात। आणि याच्या पाठीमागं प्रोसिजरसुद्धा लिहिलेली आहे की कशा प्रकारे आपल्याला किती प्रमाण साखरेचं वगैरे घ्यायचं आहे म्हणून। आता यासाठी आपल्याला 1 वाटी दूध लागणार आहे। दुधाऐवजी तुम्ही पाणीसुद्धा घेऊ शकता। तूप लागणार आहे, खोबऱ्याचा खीस, साखर अर्धा किलो घेतलेली आहे मी 500 ग्रॅम, मनुके ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचे असेल तर टाकू शकता, नाही तर स्किपही करू शकता, आणि विलायची। आता आपण सर्वप्रथम पाक तयार करून घेऊया। पाक तयार करण्यासाठी हे बघा, मी अर्धा किलो साखर एका पातेल्यामध्ये टाकलेली आहे। आता आपल्याला तेवढंच पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि पाक तयार करण्यासाठी आपण मीडियम गॅसवरती ठेवूया। त्यानंतर आता आपण गुलाबजामुनचं पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी हे बघा, पॅकेटमधलं सर्व पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेतलं। थोडं थोडं दूध टाकून आपल्याला छान आता याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपल्याला ही जी कणिक आहे ही जास्त घट्टही नाही आणि सैलही नाही, मीडियममध्ये आपल्याला टिमून घ्यायची आहे। हे बघा, थोडं थोडंच दूध टाकून आपल्याला ही कणिक छान टिमून घेणार आहोत। हे बघा, थोडं थोडं दूध टाकून आपल्याला ही कणिक छान मळून घ्यायची आहे। हे गुलाबजामुन झटपट अर्ध्या घंट्यामध्ये तयार होतात। तुमच्या घरी जर पाहुणे वगैरे आले असेल तर तुम्ही झटपट काहीतरी गोड डिश म्हणून हे गुलाबजामुन तयार करू शकता। हे बघा, पाक आता आपला एका साईडने तयार करण्यासाठी आपण ठेवलेला आहे। पाक आपल्याला एकतारी होऊ द्यायचा नाही आहे। हे बघा, कणिक आपण छान मळून घेतलेली आहे। अशा प्रकारेच तुम्हाला कणिक मळून घ्यायची आहे आणि त्याला आपण छान तूप लावून घेणार आहोत। आता हाताला तूप लावून छोटे छोटे गुलाबजामुन करण्यासाठी गोळे तयार करून घेणार आहोत। तुम्हाला हव्या त्या आकाराचे लहान मोठे साईजचे तुम्ही गोळे तयार करू शकता। यामध्ये मी आता मनुके टाकणार आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपला गुलाबजामुन आपण तळू तर ते छान आतपर्यंत छान तळले जातील। त्यामुळे मी यामध्ये मनुके टाकत आहे। हे बघा, प्रत्येक गुलाबजामुनमध्ये आपण एक एक मनुका टाकणार आहोत आणि छान आता गुलाबजामुनचे असे हे गोळे तयार करून घेणार आहोत। तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे गुलाबजामुन नक्की तयार करून बघा। खूप छान गुलाबजामुन आतपर्यंत तयार होतात। बऱ्याचदा ज्यावेळेस आपण पॅकेटचे गुलाबजामुन तयार करतो तर ते आतपर्यंत होत नाही, पण तुम्ही जर अशा प्रकारे करून बघसाल तर ते आतपर्यंत पण छान मुरतील आणि छान होतील। आता हे बघा, एकीकडे मी तेल तापण्यासाठी ठेवलं होतं। आपला पाक छान तयार झालेला आहे। हे बघा, चिकट चिकट आपल्याला पाक तयार करायचा आहे। तेलासारखा ऑइली छान झाला पाहिजे। एकतारी पाक तयार करायचा नाही आहे। पाक तयार करण्यासाठी मला 20 मिनटं लागलेले आहेत। टोटल 20 मिनटामध्ये आपला हा पाक तयार झालेला आहे। यामध्ये आता मी विलायची छान खलबत्त्यामध्ये वाटून टाकलेली आहे, ज्यामुळे आपला पाक चवीला खूप छान लागतो।
तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम नाही करायचं आहे, मीडियम गरम करायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे, जेणेकरून आतपर्यंत छान गुलाबजामुन आपले होतील. आणि एका वेळेस आपल्याला 7 ते 8च गुलाबजामुन टाकायचे आहे. हे बघा, चमच्याच्या सहाय्याने आता जे तेल आहे ते आपण या गुलाबजामुनवरती टाकून घेऊया, जेणेकरून तळताना आपले जे गुलाबजामुन आहेत ते वितळणार नाहीत. हे बघा, मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सर्व गुलाबजामुन गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे. जास्त गॅस हाय पण करायचा नाही आणि तेलसुद्धा जास्त कडक करायचं नाही आहे, नाही तर आपले गुलाबजामुन जळतील आणि आतून कच्चेच राहतील. हे बघा, मीडियम फ्लेमवरती सर्व गुलाबजामुन आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहे. चमच्याच्या सहाय्याने सर्व गुलाबजामुनवरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून वरतून सुद्धा आपले गुलाबजामुन हे छान होतील. सर्व साईडने आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत हे बघू शकता तुम्ही, गुलाबजामुनला छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. अशाच प्रकारे सर्व गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहे. हे बघा, सर्व गुलाबजामुन तळून झालेले आहेत. आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला हे पाकात सोडायचे आहे. पाक आपला थंड झाला होता, तर पाक आपण छान 5 मिनटं गरम होण्यासाठी ठेवणार आहोत. गरम पाकामध्ये थंड झालेले गुलाबजामुन आपल्याला टाकायचे आहेत, जेणेकरून हे गुलाबजामुन सर्व जो पाक आहे ते पिऊन घेईल. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, गरम पाकामध्ये थंड झालेले गुलाबजामुन आपल्याला टाकायचे आहे. हे बघा, आता आपण फक्त अर्धा ते 1 घंट्यासाठी आपण हे गुलाबजामुन रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. अर्ध्या ते 1 घंट्यामध्येच आपले हे गुलाबजामुन खाण्यासाठी तयार होतील. हे बघा, 1 घंटा झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपले जे गुलाबजामुन आहे त्यांनी छान पाक ॲब्झॉर्ब करून घेतलेला आहे. हे बघू शकता तुम्ही, रसरशीत आपले गुलाबजामुन हे तयार झालेले आहेत. तुम्हाला एक गुलाबजामुन मी कट करून दाखवते. खूप आतपर्यंत गुलाबजामुनने छान पाक पिलेला आहे, बघू शकता. रसरशीत आतपर्यंत आपले छान गुलाबजामुन तयार झालेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.